राजकारणात कोणाचा काळ येईल आणि कोणाचं घड्याळ बंद पडेल हे सांगता येत नाही। पण आज 21 जानेवारी 2026 ला राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर नेमका कोणासाठी धोक्याची घंटा ठरणार याचा फैसला सुप्रीम कोर्टात होतोय। अजित पवार संपणार हे वाक्य सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात परवलीचं झालंय। अजित पवारांची राजकीय अडचण ज्या ज्या पक्षांना आहे ते सातत्याने हाच दावा करत आहेत। लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका होणार आहे। आजच्या या व्हिडिओत आपण अशाच गोष्टी उलगडणार आहोत। ते म्हणजे अजित पवारांच्या हातून पक्ष आणि चिन्ह जाणार का? जर चिन्ह गेलं तर ते पुन्हा शरद पवारांकडे सोपवलं जाईल की गोठवलं जाईल? आणि सगळ्यात महत्त्वाचं, घड्याळावर निवडून आलेले 43 आमदार, खासदार आणि नगरसेवक आपोआप शरद पवारांकडे जातील की त्यांचं पद बरखास्त होईल? नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। सगळ्यात आधी हे समजून घेऊया की अजित पवारांनी हे पाऊल का उचललं होतं। अजित पवारांच्या बंडाची मुळं 10 जून 2023 च्या घटनेत आहेत, जेव्हा सुप्रिया सुळेंकडे पक्षाची मोठी जबाबदारी देण्यात आली। अखेर 2 जुलै 2023 रोजी अजित पवारांनी आपल्या 40हून अधिक आमदारांसह शपथ घेतली। राष्ट्रवादीच्या एकूण 54 आमदारांपैकी तब्बल 41 ते 43 आमदारांचा पाठिंबा अजित पवारांकडे आहे, तर शरद पवारांकडे फक्त 11 ते 13 आमदार उरले आहेत। याच जोरावर निवडणूक आयोगाने घड्याळ अजित पवारांना दिलं, पण आता सुप्रीम कोर्टात हा निर्णय उलटा फिरण्याची शक्यता वर्तवली जाते। सर्वोच्च न्यायालयातील ही सुनावणी आता अंतिम टप्प्यात आहे आणि ती 2 दिवसांच्या सुनावणीत पार पडेल। या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाला एकतर अजित पवारांना दिलेलं चिन्ह आणि पक्ष गोठवणं भागच पडेल किंवा हा पक्ष आणि घड्याळ पुन्हा शरद पवारांकडे सोपवण्यात येईल। असा निर्णय आला तर अजित पवारांच्या हातातून आमदार जातील, खासदार जातील आणि नगरसेवक देखील जातील। अजित पवारांसमोर मग कोणताही पर्याय नसेल असंही सांगितलं जातंय। मग प्रश्न उरतो की जे लोक घड्याळ या चिन्हावर आमदार, खासदार आणि काल परवाच नगरसेवक झालेत ते देखील आपोआप शरद पवारांकडे जातील का? याचं उत्तर तांत्रिक आणि कायदेशीर आहे। जर कोर्टाने पक्ष शरद पवारांचा असल्याचं मान्य केलं तर या सर्व निवडून आलेल्या लोकांच्या डोक्यावर शरद पवारांचा व्हीप असेल। जर त्यांनी शरद पवारांच्या सूचना पाळल्या नाही तर त्यांचं पद 10व्या अनुसूचीनुसार म्हणजेच पक्षांतर बंदी कायदा अंतर्गत बरखास्त होऊ शकतं। म्हणजेच पद वाचवण्यासाठी या सर्व 43 आमदारांना आणि नगरसेवकांना पुन्हा शरद पवारांच्या चरणी लीन व्हावं लागेल। जर त्यांनी तसं नाही केलं तर त्यांचं पद रद्द होईल। त्यांच्यासमोर मग 2च पर्याय उरतील, एकतर पद त्यागून पुन्हा पोटनिवडणुकीला सामोरं जाणं किंवा दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात विलीन होणं। जर अजित पवारांच्या विरोधात निर्णय गेला तर त्यांच्याकडे स्वतःची स्वतंत्र अशी ओळख उरणार नाही। ज्या चिन्हावर नगरसेवक आणि आमदार झाले ते जर नसेल तर प्रशासनावर आणि मतदारांवर वचक कसा ठेवायचा? विलीनीकरण हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे उरेल। पण यामुळे अजित पवारांची स्वतंत्र राजकीय ताकद शून्यावर येण्याची भीती आहे। थोडक्यात सांगायचं तर हा जो काही निकाल लागेल तो महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका करणार आहे। अजित पवारांच्या हातातून पक्ष आणि चिन्ह जाणार का आणि 43 आमदार पुन्हा शरद पवारांच्या चरणी लीन होणार का हे पाहणं रंजक ठरेल। तुम्हाला काय वाटतं? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अजित पवार गट खरोखरच संपेल का? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की कळवा। महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच वेगवान घडामोडींसाठी टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।